नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 9, व्यापार. आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणाहून खरेदी करतो. आपण वापरत असलेल्या वस्तू घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून किरकोळ विक्रेत्यांकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात. दैनंदिन जीवनात विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. त्या खरेदीस मागणी असे म्हणतात. वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. वस्तूंची खरेदी करणाऱ्यास ग्राहक असे म्हणतात. वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो. वस्तूंची विक्री करणाऱ्यास विक्रेता असे म्हणतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात. यास व्यापार असे म्हणतात. व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. कोणताही देश किंवा प्रदेश स्वयंपूर्ण नसल्याने लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन देशांदरम्यान अथवा दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होते. अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूचा मागणीनुसार पुरवठा होत असतो. उदाहरणार्थ, जम्मू काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जाते. प्राचीन व मध्ययुगीन काळात वस्तू विनिमय पद्धतीने व्यापार होत असे. उदाहरणार्थ, वस्तूच्या बदल्यात वस्तू, श्रमाच्या बदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आज आधुनिक जगात चलनाद्वारे व्यापार होतो. जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात. जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. व्यापाराचे वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजेच वस्तूची नगसंख्या व प्रदेश विस्तारानुसार दोन प्रकार पडतात. वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे दोन उपप्रकार पडतात. घाऊक व्यापार व किरकोळ. व्यापारी हे उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. व्यापारी खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना करतात. त्यास घाऊक व्यापार असे म्हणतात. मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. अशा व्यापाऱ्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. उदाहरणार्थ, किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी. प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे दोन प्रकार पडतात. देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण
वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांपेक्षा अधिक देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापारास बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशातील गहू उत्पादन. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेस निर्यात असे म्हणतात. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा तो व्यापार प्रतिकूल व्यापार म्हणून ओळखला जातो किंवा त्यास प्रतिकूल व्यापार संतुलन असे म्हणतात. निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार दोन किंवा अधिक देशांदरम्यान होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, चलन, भाषा, न्यायव्यवस्था इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परस्पर संबंध व सलोख्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आर्थिक व व्यापार संघटनेची निर्मिती झाली आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचे कार्य आहे. युरोपियन संघाचे मुख्यालय हे बेल्जियम येथील ब्रुसेल्स येथे आहे. युरोपियन संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे युरोपियन संघाचे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात कर रद्द करणे, सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित करणे इत्यादी युरोपियन संघाची
कार्य आहेत. ओपेक या संघटनेचे मुख्यालय ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना येथे आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे, तेल निर्यातीत सुसूत्रता राखणे इत्यादी ओपेकची कार्ये आहेत. सार्क संघटनेचे मुख्यालय नेपाळ येथील काठमांडू येथे आहे. दक्षिण आशियातील देशांच्या समस्यांवर तोडगा काढणे, सदस्य देशातील सामाजिक कल्याण साधणे, जीवनमान उंचावणे, प्रादेशिक सहकार्य करणे, अशांतता दूर करणे इत्यादी सार्क संघटनेची कार्ये आहेत. आसियान या संघटनेचे मुख्यालय इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आहे. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास साधणे तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे इत्यादी आसियान संघटनेची कार्ये आहेत. आपेक संघटनेचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. आशिया प्रशांत महासागरात मुक्त व्यापार व आर्थिक सहाय्य करणे, सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे इत्यादी आपेक संघटनेची कार्ये आहेत. ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय चीन येथील शांघाय येथे आहे. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहाय्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे इत्यादी कार्ये ब्रिक्स संघटना करते. कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करणे महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून मालाची किंमत ठरते. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. विपणनामुळे उत्पादनाचे विक्री मूल्य वाढते. उत्पादनाच्या जाहिराती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, ग्राहकांना उत्पादनाकडे आकर्षित करणे व खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे विपणनाचे उद्देश असतात. माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन असे म्हणतात. वस्तूची किंमत, विक्री वृद्धी, जाहिराती आणि वितरण हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. जग हे एक मोठी बाजारपेठ बनली असून आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनांची माहिती उपलब्ध होत आहे. आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग, ई-मार्केटिंग यांसारखी तंत्रे ग्राहक वापरत आहेत. ग्राहक अनेक वेळा खोट्या जाहिरातींना फसतात. फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.